नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सगळे आता मला तुम्ही सांगा, या देशाला काय लागू आहे? संविधान. इथं हुकुमशाही आहे, राजशाही आहे? नाही. ह्या देशाला काय? लोकशाही, लोकतंत्र आहे. मग तुम्हाला संविधानाप्रमाणे चालावं लागन का संविधानाच्या विरोधात? तुम्ही सांगा, संविधान काय म्हणतं? सगळे सोयरे हे काय म्हणतात मान्य करा. आता बरं ठीक आहे, मी जरी आता बघ एक छोटंसं उदाहरण देते मी, की बराच वेळा असं होतं ना की दलित समाजाच्या मुलींच्या सोबत सुद्धा मराठा समाजाच्या मुलांनी लग्न केलेले, बरोबर? बरं, तिला त्या दलित समाजाच्या मुलीला मराठा जात लागत नाही हो, तिला बापाचीच जात असती, बरोबर? किंवा मी जरी दलित समाजात गेले ना, आपल्या मराठा समाजातली मुलगी दलित समाजात गेली आणि कुठेतरी भांडणं झाली, त्यांना जातीहून शिवीगाळ केली, ही मुलगी ना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करू शकत नाही समोरच्या माणसांवर. मराठा समाजातली मुलगी दलित समाजाची सून झालेली आहे, ती करू शकते का? नाही, कारण तिला जात कुणाची आहे? बापाची. तुम्ही संविधानाच्या विरोधात जायला लावता राव, काय पण आपलं धरायचं आणि लय स्वतःला 30 मार्कांनी समजायचं, हे काय? हे चुकीचं आहे दादा. माझे काय दुश्मन नाहीये मनोज जरांगे, माझा काय बांध्याला बांधा नाहीये, काही संबंध नाही. तुम्ही माझे मोबाईल चेक करा, माझा एकच नंबर आहे, माझा मोबाईल चेक करा. तुम्हाला जर कुठं दिसले ना राजकीय कुठल्या तरी बाबा याच्याशी मी निगडीत आहे, राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या कार्यकर्त्याशी, तरी तुमची चप्पल आणि माझं तोंड राहील दादा. हे संगीता वानखेडेचं वाक्य. काय गरज नाही हो मला, मी प्रामाणिकपणे समाजासाठी लढणारी, मी सर्व जाती धर्मासाठी काम करते, मी एका नाही. परंतु माझ्या समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं, याच्यासाठी मात्र मी प्रामुख्याने पुढे असते. काही गरजच नाही, 10% मिळाले आणि ते टिकणार आहे. कारण 22 राज्यांना 50%च्या वर आरक्षण आहे, ते टिकलेलं आहे. मग महाराष्ट्राला काय संविधानामध्ये नमूद केलंय का महाराष्ट्राला भेटणार नाही असं काही आहे का? नाही ना. 22 राज्यांचं जर टिकलं तर आमचं पण टिकणार आहे ना, आपलं पण टिकणार आहे. ठीक आहे, पहिल्या वेळेस आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पहिल्या वेळेस टिकलं नाही, पहिल्या वेळेस 16% दिलं, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या नाही बरोबर करता आल्या. पण आता केल्या आहेत ना सरकारने आणि करतंय आणि द्यावंच लागणार आहे, आता त्यांना द्यावंच लागणार आहे. हे टिकणार आहे, हे टिकणारं आरक्षण आहे. तुम्हाला का चालत नाही बरं टिकणारं आरक्षण आहे तरी? कारण काय इथं म्हणजे हे मी या लाईव्हच्या माध्यमातून खरंच माझ्या महाराष्ट्रातल्या अखंड तरुण बांधवांना विनंती करेल, आपल्या घरच्या भाकरी खाऊन आहे ना जेलमध्ये जाऊ नका. कारण ज्या वेळेला वेळ येते ना त्यावेळेला कुठलाही नेता तुम्हाला सोडवायला येत नाही. आज हजारो शेकडो लाखो पोरांवर केसेस आहेत, त्यांना विचारा जाऊन की त्या केसचा खर्च कोण करतं, कुठली संघटना करते, कुठला पक्ष करतो? नाही रे नाही. तुमची जी काय आहे ना, तुमच्या बापाच्या खिशातले पैसे जातात, तुमच्या खिशातले पैसे जातात, त्यावेळेला फक्त तुम्हाला तेवढ्या पुरतं डोक्यावर घेतलेलं असतं. नंतर तुमचे ज्या वेळेला दर महिन्याला तुम्हाला कोर्टात जावं लागतं, ज्या वेळेला दर महिन्याला तुम्हाला वकिलाला पैसे द्यावं लागतात, त्यावेळेला हे सगळं खोटं आहे. वकिलाची टीम काही नाही. ज्या वेळेला मागच्या वेळेचा आत्ताचा मी विषय सांगते तुम्हाला, गेल्या वर्षी ज्या वेळेला केरे पाटील आणि काय ते आबा पाटील आणि तो कोण होता आणखी एक, यांची क्लिप व्हायरल झाली होती केरे पाटील बद्दलची, की केरे पाटील मॅनेज झालेला आहे. त्यावेळेला अखंड महाराष्ट्रात त्यांच्या विरोधातली लाट उफाळल्या गेली होती, अखंड महाराष्ट्राने त्यांचा विरोध केला. त्यामध्ये मी पण होते की माझ्या समाजाला विकलं म्हणल्यावर मी त्या दलालांच्या विरोधात गेले आणि त्यावेळेला 4 महिलांवर गुन्हे दाखल करायला लावले आबा पाटलांनी, एका दलित समाजाच्या बांधवाला. आता त्या 4 महिलांवरचे 3 काढून घेतलेत, परंतु माझ्यावरचा गुन्हा मात्र तसाच ठेवला. का बरं नाही आला समाजाचा कोणचा वकील? मला 16,000 रुपये द्यावे लागलेत जामीन घेण्यासाठी. हे जे सांगतायत ना वकिलाची टीप, काही नाही. जिवंत उदाहरण मी आहे. जिवंत उदाहरणं ज्या मुलांवर केसेस झालेल्या आहेत ना त्यांना विचारा. आता जर खरं सांगते तुम्हाला, ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत ना ते पोरं पुढंच नाहीयेत, ते पोरं आहेत पण कुठे माहितीये का मागे, आणि तुम्ही पुढे ज्यांच्यावर केसेस नाहीत त्या. आता तुम्हाला अडकवायचंय. यांचा जो आहे ना, यांचा पायंडा आहे काय, तरुणांना अडकवायचं. तरुणांना अडकवायचं म्हणजे हे राजकारण करायला सोपं. तुम्ही नेतृत्व केलं नाही पाहिजे तरुणांनी. तुम्ही जर एखादा तुमच्यातलं नेतृत्व करणारा असेल ना, त्याला कसं अडकवता येईल त्या पोरांना, हे यांची खेळी चालू आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना, तरुणांना, माझ्या भावांना विनंती करेल, तुम्ही नक्कीच समाजासाठी लढा, परंतु कुणाच्या सांगण्याहून दगड उचलू नका, जाळपोळ करू नका. जर तुम्ही आता मी एका अधिकाऱ्याची बाईट बघितली आहे की आम्हाला आदेश दिलाय की बाबा गुन्हे मागे घेण्यात यावे. गुन्हे मागे कसे घेण्यात यावे बघा. ह्या क्लिप बघा तरुणांनी, फार महत्वाचं आहे माझ्या भावांनो, फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 5 लाखाखालील जे काही नुकसान असेल त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे.
5 लाखाच्या वरचं नुकसान आहे ते त्या आंदोलनकर्त्यांकडनं भरपाई करून घ्यावी. कुठून देणार आहे तो पोरं? मागं घेणार, पण त्याचं नुकसान जो आहे ना, नुकसान भरपाई तुमच्याकडनं घेणार आहे. देणार आहे का नाही ते लोक तुम्हाला आणून? ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही दगडफेक केली, जाळपोळ केली. आणि हे बघा, कोर्टाचा बाप कोण नाही एवढं लक्षात ठेवा. कोर्ट जो आदेश देईल ना त्याचं पालन करावंच लागेल. तुम्ही जर ते भरपाई करू शकत नसाल तर तुम्ही दंडाला पात्र आहात, शिक्षेला पात्र आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार. त्यामुळं तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून, ते अंतरावली सराटीचा जो दादा आहे एक, त्यांनी बाईट दिलेली आहे की जरांगेच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं, कोपर्डीच्या ताईच्या त्या नराधमांवर हल्ला केला. यांनी 2 वर्ष जेल भोगून आला, 5 वर्षाची सजा त्याला लागली आहे. त्याच्या बापाचं बघा तुम्ही काय आहे बाईट, त्याच्या बापाचं स्टेटमेंट बघा तुम्ही, एका चॅनलला दिलेलं आहे त्याच्या बापाने त्या मुलाच्या, की आमचे मुलं काम करत असताना यांनी नाही का कुठं गडावर झेंडा रोवायचा किंवा कुठंतरी समाजाच्या कार्यासाठी न्यायचं म्हणून. बरं, मग त्याच्यामध्ये जरांगेरी का बरं? मला तुम्ही ह्याच्यामध्ये एक सांगा ना, जरांगे का नाही स्वतः घेतला हत्यार हातात आणि त्या कोपर्डीच्या नराधमांवर जरांगेनी का नाही हल्ला केला? ह्या पोरांना का करायला लावला? मला एक साधा आणि सरळ, का या पोरांनाच का करायला लावला? आपण सेफ राहायचं, दुसऱ्याच्या घरची लेकरं मागणी होती ती तर पूर्ण झालेली नाहीये. हे मात्र 100% खरं, की ज्याच्यावर काय यांना बोलायचं होतं ना ते बोललेलंच नाहीये. आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की तुमच्यावर आम्ही एवढं का नितांत प्रेम केलं आणि विश्वास ठेवला. तुम्ही काय करत होते, कानात सुद्धा बोलू देत नव्हते. कानात, मीडिया पुढे या, कानात नाही बोलायचं, इथं या, कोपऱ्यात नाही जायचं, बंद दाराआड नाही, ओपन तुम्ही सगळ्यांच्या समोर बोला, बरोबर? ही तुमची मागणी होती. मग तुम्ही तिथं गेल्यानंतरच का बरं तुमची हे झाली? लोणावळ्यात गेल्यानंतर तुम्हाला का वाटलं बंद दाराआड मीटिंग करावी? बरं, त्याच्याही नंतर तुम्ही ज्या वेळेला का एका पत्रकार दादाने विचारला होता प्रश्न, मी ती बाईट बघितली, काय माणूस चिडलेला आहे. कोण विचारणार? तू माझा समाज विचारत नाही मला, तू कोण विचारणारा? मी माझं बघीन. हे उडवा उडवीची उत्तर होती. ही तर कळून जातं दाल में कुछ काला आहे. दाल में कुछ काला नाही तर पुरीची पुरी दालच काली आहे. जरांगेची दाल में कालाच नाहीये. हे चुकीचंच आहे. म्हणून तर माणूस चिडतं कधी माहितीये का? खरं असल्यावर माणूस चिडतच नाहीये. तू तिथं त्या पत्रकाराने एक, तुम्ही कोण मला विचारणार? अरे त्यांनीच तुला डोक्यावर घेतलंय आणि तू त्यांच्यावर पण चिडतो का? तुम्ही कोण विचारणार? पत्रकार विचारणार तुला, त्यांची उत्तरं द्यायची होती. तू कधी म्हणतो ते काय अधिकारी होते, कधी म्हणतो शिष्टमंडळ होतं. सांग ना क्लिअर कोण होते ते. त्यांनी सांगितलं की बाबा ज्या वेळेला अध्यादेश हातात आला त्यावेळेला बाबाचं काय म्हणणं, मी काना मात्रा विलांटी पार उकार सगळं बघणार, चेक करणार आणि मग इथून माघारी फिरणार. मी माझे वकिलांची टीम कोणची वकिलांची टीम होती करा की प्रसिद्ध तुम्ही. त्या वकिलांच्या टीमनी पण मला असं वाटतं की बाबा बाईट द्यावी मीडिया पुढे. तुम्ही तर घ्यावी त्यांची बाईट. वकिलांची टीम कोणची होती ना, तुम्ही त्याला फोन करून विचारा की आम्हाला बाईट घ्यायची, ती वकिलांची टीम सांग. म्हणजे ती वकिलाची टीम येईल ना तुमच्या पुढं. हा बाबा आम्ही चेक केलं आणि आम्ही यांना सांगितलं ओके आता जावा तुम्ही घरी. नाही का? काय कुणबी म्हणून दाखले भेटत नव्हते का पहिले? मला सांगा, भेटत नव्हते का? बिलकुल मॅनेज झालेला आहे मनोज. कधीच कळेल वर्षभरात तुम्हाला. थांबा, पुन्हा एकदा तेच वाक्य बोलेल की खोट्याची चादर तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडं पडतं. ती बरोबर ती अपुरी चादर असती खोटी, खऱ्याची चादर फुल असती. हां, त्यामुळे ती तुम्हाला उघडं करत नाही, पण खोट्याची चादर तुम्हाला उघडी करते. आणि यांची खोट्याची चादर आता उघडी करायला लागली, बरोबर ह्यांना. त्यामुळं हे सांगण्याची गरज महाराष्ट्रातल्या. बरं आता ठीक आहे, तिकडनं आल्यानंतर अंतरावली सराटीमध्ये बघा पहिले तुम्ही गर्दी किती असायची, लाईन होती हो, अशी लाईन लागायची पार गाड्या कुठनं. आता तुम्ही गर्दी बघा. काय झालं माहिती का? पहिला 99% समाज यांच्या बाजूने होता, फक्त 1% विरोध, 1% विरोधात होता बरं का, की आम्हाला मराठा म्हणून हवंय. 1% समाज विरोधात होता. आता नाही तसं दादा, आता चित्र उलटंय. आता तुम्ही बघा ह्यांनी जे आव्हान दिलंय ना, येत आहेत का बघा, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे. इथंही आपला वापरच झाला आणि इथंही आपला ऱ्हासच झालेला आहे. इथंही आपल्याला काही मिळालेलं नाही. काय मिळालंय हो सांगा ना तुम्ही? प्रकाश आंबेडकर साहेबांची बाईट आहे. तुम्ही 10-12 लोकांसोबत जेवू नका, तुम्ही सगळ्या लोकांच्या सोबत जेवा. तुम्ही का 10-12 लोकांसोबत जेवताय? तुम्ही दुपारचं काहीतरी हातावर भाकरी घ्यायची कॅमेऱ्यांना दाखवण्यासाठी, संध्याकाळचं तुम्ही का बरं बंद दाराआड जेवताय? जे त्या पोरांसोबत जेवा ना, ते काय खातात कळतंय का तुम्हाला? ते कुठं झोपलेत माहिती आहे का तुम्हाला? त्या याच्यामध्ये मला सांगा तुम्ही काय, कुठल्याही गोष्टीला काहीतरी कॉमन सेन्स नावाचा भाग असतो. मी पण एवढी शिकलेली नाही हो दादा, हाफ टाईम 7वी पास बाई आहे मी पण शेतकरी घरातली आहे. माझा बाप गुरं चारणारा माणूस होता. फार गरीब घरात माझा जन्म झालेला आहे, परंतु गरिबी लहानपणापासून भोगली आहे.
म्हणून त्याच्या विरोधात कुठेतरी की नाही आरक्षण असतं तर कदाचित आम्ही कुठेतरी पुढे गेलो असतो, आमच्या बापाने आम्हाला शिकवण्याचा धाडस केला असता. आमच्या बापाने शिकवलं नाही, कारण कुठं तुम्ही बॅरिस्टर होणार आहे, कुठं काय होणार आहे शिकून, माहिती आपल्या समाजाला आरक्षण नाहीये, लिहिता वाचता याचं रबत झालं. गरिबीच तेवढी होती की आम्हाला पुस्तकही भेटत नव्हती. कदाचित आरक्षण असतं तर आम्हाला फुकट पुस्तकं भेटली असती, आमच्या बापाने शिकवण्याचा निर्णय घेतला असता. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आम्ही मागे राहिलो ना. खर्च आम्हाला आमच्या बापाला झेपत नव्हता आमचा, म्हणून आम्हाला मागं हे कुठेतरी बघितलेलं होतं, भोगलेलं होतं ना, म्हणून याच्यातमध्ये उतरले होतो. नाही आता निदान आपल्या येणाऱ्या पिढीला तरी याचा उपभोग घेतला पाहिजे. संगीताताई, तुम्ही फार गंभीर आरोप मनोज जरांगे यांच्यावर करत असतात, पण कुठलाही आरोप करताना त्याला बेस हवा असतो, त्याला पुरावे हवे असतात. तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की मनोज जरांगे मॅनेज झालेले आहेत? कारण तुम्ही थेट बोलत आहात ना. बिलकुल. जरी पुरावे नसतील तरी माझ्याकडे जे काय माझ्या दृष्टिकोनास आलेलं आहे, जे काय निदर्शनात आलेलं आहे माझ्या, मी एवढी मोठी तज्ज्ञ नाहीये बाबा. मी सांगितले तुम्हाला, मी एक आपली छोटी कार्यकर्ती आहे. एक समाजावर होणारा अन्याय मला सहन होत नाहीये म्हणून मी उभी राहिलेली आहे. परंतु आता बारसकर महाराज आलेत, असंख्य पुरावे आहेत त्यांच्याकडे. मग माझ्या पुराव्याची काय आहेत ना. कोर्टात मध्ये जेव्हा दाखल करतात तेव्हा कोर्ट म्हणतं का तुझ्याकडचं पद्धत एक आहे ना, सेमच आहे ना ते. मग कोर्ट काय म्हणतं, जर सारखंच असेल तर आम्हाला गरज नाही, एकच द्या बंच प्रत्येकाजवळची. आहे ना बारसकर महाराज, आणखीन येतील, थांबा जरा, येतील. काय झालं माहिती का, समाजामध्ये असेही लोक, हे कलियुग यावं, इथं खऱ्याला गाडलं जातं आणि खोट्याला, हे जे काय असतं ना, हे असं पीक आहे ना की आता बघा केमिकल टाकून नाही का आठवड्यामध्ये भाज्या तयार करतात, पण त्या भाज्या काय आहेत माहिती का, शरीराला आपल्या अपायकारक आहेत. हे केमिकल मिश्रित झालंय जरांगे. याला असं केमिकल दिलं ना शरद पवारांनी की हे पार एका वर्षामध्ये असं उदयास आलं. पण जे जास्त लवकर उगवलं जातं ना त्याला तेवढंच लवकर कापल्या पण जातं. समाज हे बघा, जरी उशिरा लक्षात येत असं येणार. आणि ज्या समाजाने याला डोक्यावर घेतलं ना, भाई मराठी समाज आहे लय बेकार या, जितका आता डोक्यावर घेईल ना पळू मारेल एवढं लक्षात ठेवा. फक्त काही गोष्टी येऊ द्या क्लिप वगैरे बाहेर. जे पोरं तळमळीने त्याच्यासाठी लढतायत ना, तीच पोरं जी मला आज नावं ठेवतात, आता शिव्या देत असतील मला कमेंटमध्ये, मला माहिती आहे, तीच पोरं उद्या माझ्याच क्लिप आहे ना शॉर्ट करून आहे ना व्हायरल करतील. हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. खूप वेळा मी ज्या वेळेला खरं मांडायचा प्रयत्न करते ना, मला खूप ट्रोल केलं जातं. परंतु माझी एक भूमिका असते बघा, मी कितीही ट्रोल केलं तरी माझे व्हिडिओ हटवत नसते खरं बोलण्याची. आणि नंतर मग अशी वेळ येते की मी बोललेलेच शब्द खरे असतात, मग हीच पोरं काय करतात, मला शिव्या देणारी माझे व्हिडिओ चोरतात, त्याचे तुकडे करतात आणि हेच संगीताताई वानखेडे बोलली होती ते खरं झालं. हे मी आत्ता सांगते तुम्हाला, मी बोललेली हे 100% खरं होणार आहे. गरज काय, आरक्षण मिळालंय ना, कशाला तुम्ही अट्टहास करता नाही तो. नक्की ताई, मी पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्यावर होतो. तुम्हाला ट्रोल करणारे जे काही लोक होते त्यात मनोज जरांगे यांच्यासोबत असणारे किती लोक आहेत ते लोक होते, आणि त्या ट्रोल करणाऱ्यांपैकी एखाद्याची जो त्यांच्यासोबत आहे अशा एखाद्याचं नाव तुम्हाला माहित आहे का? हे बघा, आता त्यांची जी टीम आहे ना ती 10-12 जणांची, ती तर सोशल मीडियावर म्हणजे ह्या गोष्टी बघतात ते, पण ते त्यांना टाईप करायला ह्याला वेळ नसतो. पण त्यांचे पोरं आहेत बघा, ज्या बाबा आता हा या गावचा आहे, मग त्या गावची पोरं याच्या संपर्कात आहे त्या माणसाच्या, मग त्या पोरांना हा सांगणार. कारण मला सुद्धा एक भगवान जाधव म्हणून होते, मी नाव घेईन प्रामुख्याने, भगवान जाधवांनी मला इतका फोर्स केला बोलायला, नाही ताई तुम्ही बोललंच पाहिजेत, नाही ताई तुम्ही याच्यावर व्यक्त झाल्याच पाहिजेत. मग काय होतं माहिती का, भगवान जाधवांचं बघा, ज्या वेळेला माझ्याशी बोलत होते ना, फेसबुकला होते, आता त्यांनी मला ब्लॉक केलेले आहे. मी ज्यावेळेला मनोज जरांगेच्या विरोधात गेले त्यावेळेला ते पण मला याच्यावरच कॉल करत होते, फेसबुकवरच. तर ते पण मला काय म्हणायचे माहिती का, की ताई आपली टीम लय मोठी आहे, टेन्शन घेऊ नका. ताई मी याला सांगतो, ती चौकशी करतो. ज्या वेळेला मला ओबीसीच्या लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली, म्हणजे काय एकंदरीत यांच्या टीम आहे, म्हणजे ह्या पोरं यांनी ठेवलेले आहेत अशी. त्यांच्या बोलण्यात नाही एवढं तर प्रामुख्याने लक्षात आलं की आपली टीम लय मोठी आहे, आपले पोरं करतील काय. म्हणजे हे जे आहे ना हे करायला लावतात त्या पोरांना, मग ते 10 जण, मग त्या 10 जणांना आणखी 20 जण जोडलेले, मग त्या 20 जणांना आणखी, हे असं प्रसार करतात होय. हे अशा प्रकारे यांची टीम आहे. बरं, त्यांना काहीच माहिती नसतं हे जे सांगतील ना, कारण या 10 पैसे भेटतात, त्यांना भेटत नसतात. बाकीचे काय प्रामाणिकपणे समाजासाठी लढायचं, त्यांना माहित नाही. 10 आहेत ना, यांना येत आहेत पैसे ट्रोल करायचे किंवा माझ्या पोस्ट व्हायरल करायच्या, त्याच्यावर शिव्या द्यायच्या नाही का, व्हिडिओ माझे व्हायरल करायचे, त्यांना ते मॅनेज आहेत, ते पेड झालेले आहेत. त्या पोरांना माहित नाही ना. पण आता काय होणार आहे मला सांगा, मी पुन्हा एकदा सांगते, संविधान लागू आहे, बेकायदेशीर वागू नका. सोशल मीडियावर तुम्ही शिव्या देत असाल, तुम्हाला सोपं वाटतंय, सायबर क्राईमचे गुन्हे कळेल आता त्यांना काय करणारे मी, ते सुट्टी तर कुणालाच नाही बघा. सुरुवात मी करणार आहे, जेणेकरून परत कुठल्याच महिलेचा रास नाही झाला पाहिजे. सुरुवात मी करणार. सुरुवात तुम्ही करणार आहेत म्हणजे तुम्ही आज काही वकिलांची भेट देखील घेतलेली आहे, त्याचं नक्की कारण काय? त्याचं कारण म्हणजे मला इतक्या गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत, इतक्या गलिच्छ की मी तुम्हाला सांगितलं, संविधानामध्ये आहेत ना तरतुदी महिलांच्या बाजूने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार उपकार आहे आमच्यावर,
कदाचित त्यांनी जर संविधानामध्ये काही आमच्या बाजूनी कलम तयार केले नसते किंवा काय कायदे आमच्या बाजूने नसते ना, या लोकांनी आमचं चालणं बोलणं मुश्किल केलं असतं. शपथ, म्हणजे फार कधी कधी असं वाटतं नाही का की बाबा आमच्यासाठी खरंच देव माणूस तो, की त्याने आमच्यासाठी कायदे निर्माण केले. आणि फक्त विषय एवढाच आहे की सर्वसामान्य महिला असतील किंवा कोण, ही लोक बाबा कोर्टाची पायरी चढायची नाही किंवा काय या गोष्टीच्या वाटेला जात नाही. परंतु मी नाही, मी कायद्याला धरून चालणारी बाई आहे. मी छत्रपतींच्या विचारांवर पण चालणारी आणि कायद्याला धरून चालणार. मी या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार जेवढ्यांनी मला शिव्या दिल्या आहेत. मी आज वकिलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं 100% गुन्हे दाखल होतात. ज्या वेळेला कोर्टामध्ये केस जाईल त्यांची तपासणी होईल आणि कळेल त्यांना शिव्या देण्याचे परिणाम काय होतात. शिव्या देणं तुम्ही कमेंटमध्ये जरी दिली ना तरी तो अपराधच आहे. नक्की. ताई, जाता जाता शेवटचा प्रश्न. संगीता वानखेडे ही जी एक मुलगी होती मराठा समाजातली, ती मनोज जरांगे या प्रामाणिक माणसाच्या वक्तव्याला, त्याच्या सगळ्या कार्याला भुलली आणि समाजासाठी लढण्यासाठी पुढे आली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना ही अचानकपणे विरोध करायला लागली. संगीता वानखेडे यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मनोज जरांगे पाटील यांना हे ज्या पद्धतीने लढत आहेत त्या लढाईला समर्थन असणार आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन असणार आहे? नक्की काय पुढची भूमिका असते? अगदी बरोबर. मला काय म्हणायचंय, कशासाठी लढा उभारला होता? आरक्षणासाठी. मिळाला ना. काय संबंध? मग आता जे चालू आहे ते राजकारण आहे. आता जे चालू आहे ना मनोज जरांगेचं ते राजकारण आहे. कुठल्या तरी पक्षाला, एका संपलेल्या पक्षाला वर आणायचं आहे मनोज जरांगेला. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा संपलेला पक्ष त्यांना मनोज जरांगेच्या माध्यमातून आहे ना समाजामध्ये कुठंतरी नाही का मतदान भेटलं पाहिजेत. वोट बँक आहे मनोज जरांगे म्हणजे शरद पवाराची, आणि त्याच्या माध्यमातून हे पुन्हा राडा चालू केलेला आहे. जेणेकरून काय माहिती का, निवडणुका व्हायला नको 2024चे जे काय आता लागणारी ते कुठेतरी पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. काहीतरी राडा घालायचा आहे म्हणजे यांना नाही का, ह्यांचं जे काय संपलेला पक्ष आहे तो कुठेतरी पुढे येण्यासाठी किंवा काय त्यांचा असेल त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी वेळ मिळेल किंवा काहीतरी यांचं साध्य होईल. यामुळे आरक्षण मिळाल्यावर सुद्धा हा माणूस बसलेला आहे. काहीच संबंध नाही आता उपोषणाला बसायचा. संबंध काय? मला म्हणजे हे अगदी लहान लेकराला विचारलं तरी तो सांग की भेटलंय ना. हे काय अट्टहास तुमचा? दुसऱ्याच्या ताटातला द्या. छत्रपतीची शिकवण नाहीये. काय संबंध? कुणबी म्हणून त्यांना भेटतातच, त्याच्यातमध्ये जाऊ द्या. ज्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांना मराठीत घेऊ द्या. तुमचा प्रॉब्लेम काय? हे किती वेडेपणा, किती वेड्यात काढणं लावलं मला सांगा समाजाला. हे कळतंय. अरे भावांनो, भेटलंय आपल्याला आरक्षण, ते टिकणार आहे एवढं लक्षात घ्या. नादी लागू नका, एवढंच बोलेल. ताई, अजून एक जाता जाता प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, खास करून महिलांवर जो लाठीचार्ज झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे अगदी मराठा समाजच नाही तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती हळहळली, म्हणजे ती कुठल्याही समाजातली असू द्या, ती हळहळली. त्या आंदोलनाला सगळ्यांनीच समर्थन दिलं की अशा पद्धतीने महिलांवर लाठीचार्ज व्हायलाच नव्हता पाहिजे. तुमचा मुख्य आक्षेप कशाला आहे? कारण महिलांवर लाठीचार्ज झाला म्हणून महाराष्ट्र एकवटला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठीमागे उभा राहिला. आणि दुसरीकडे व्हायचं वर्ष जर आपण पाहायला गेलं तर दुसरीकडे एका महिलेवर अशा पद्धतीने तिथीलच लोक बोलतायत. त्याला आक्षेप आहेत की मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकतेवर तुमचा विश्वास नाही. मुळात मध्ये माझा या गोष्टीवर तर आक्षेप आहेच आहे की बाबा त्या महिलांवर लाठीचार्ज झाला म्हणून आपण इतकं उफाळून उभं राहिलोय की बाबा वयस्कर असतील काय सगळ्या महिलांना रक्तबंबाळ केलं. ते जे दृश्य होतं ते अगदी विचलित करणार होतं आणि त्रासदायक होतं की महिलांचा हात झालाय, तिथं महिलांवर अत्याचार झालाय. परंतु ज्या वेळेला ठीक आहे ते मारलंय. हो, एक म्हण आहे बघा आपल्या मराठी माणसांमध्ये की मारण्याचे घाव बुजतात, बोलण्याचे नाही. मला बोलल्या जात आहे हो, दररोज नागडं केल्या जात आहे दादा. त्यांच्यावर लाठीचार्ज केलाय, माझे कपडे उतरले. अश्लील शिव्या आहे तुम्हाला, अश्लील. मी सांगू शकत नाही तुम्हाला इतकी अश्लील शिव्या आहे. मला माझ्या लेकींना, लहान लेकरं येत होते, लहान लेकरं आहे दादा, माझी मुलगी लहान आहे, ज्या शिव्या देण्यात येत आहेत ना पस्को सारखे गुन्हे दाखल होतील एवढं तुम्हाला सांगते. एवढी मला शाश्वती आहे माझ्या संविधानावर, सोडणार कुणालाच नाही मी. आणि राहिला विषय की त्या महिलांवर अत्याचार झाला, मनोज जरांगे भाषणात त्याच्या बराच वेळा बोललाय की आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला, म्हाताऱ्या माणसावर. मग मी आया बहीण नाही का? मी कोण आहे? मी तर तुझी बाजू घेतली होती रे बाबा खंबीरपणे. अख्खा ओबीसी समाज माझ्यावर उलटला होता, मी तुझी बाजू घेतली होती खंबीरपणे. पण नाही, चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतली मी. याची मला खंत आहे, फार खंत आहे तुम्हाला सांगते. फार वाईट वाटतंय मला की मी चुकीच्या गोष्टींना खतपाणी देत बसली आहे. मी त्यांना मशिया समजले, कुठंतरी छत्रपतींच्या विचारांचा पाईक समजले त्या माणसाला. आणि आत्ता तो म्हणतो मीच छत्रपती आहे. बाबा, छत्रपती तू नाही होऊ शकत. छत्रपती कुणीच होऊ शकत नाही जगात मध्ये. लायकीच नाहीये तुझी. स्वतःला छत्रपती म्हणून घेऊ नको. हे बघा कसं असतं दादा, जे पेरू ते उगवेल. यांच्या मुलांचे संस्कार बघा, यांच्या मुलीचं बाईट बघा काय.
काय मुलीचं आहे की देव माझ्या बापापुढं झुकतो म्हणे, माझा बाप देवापुढं झुकत नाही. हा अहमपणा आहे, मीपणा. त्यांच्या भाषणाचे बघा तुम्ही सुरुवात, मी आरक्षण देतो, मी देतो, मी करतो. जिथं मीपणा येईल ना संपलेलं असतं बघा तिथं सगळं. आणि यांना स्वतःला सगळं श्रेय घ्यायचंय. हे न येऊ द्यायचं कारण काय माहिती का कुणालाच, की ते किशोर चव्हाण असतील, बारसकर महाराज असतील, योगेश केदार असतील, अगदी प्रामुख्याने जातीने अजून सुद्धा त्यांच्यासोबत आहे साबळे, मंगेश साबळे. ते पोरगा खरंच त्याला मानलं पाहिजे प्रामाणिकपणे की त्याची बाजू या माणसाने घेतली नाही. अजूनही त्या मंगेशबद्दल एकही शब्द याच्या थोबाडात नाही निघत नाही की पोरग सपोर्ट करतंय त्यांना. हा कुणाचंच नाव घेत नाही, अजिबात नाही. मग ते माणूस उभा होईल, मोठा होईल. याला कुणाला मोठं करायचं नाही याचा असं डोक्यातमध्ये हवा आहे. हा त्या लोकांना सुद्धा विश्वासात घेत नाही हो. उपोषणाला बसायचा हा त्या लोकांना बारसकर महाराजांचा आजची बाईटमध्ये बघा तुम्ही की आम्हाला सांगून आले आपल्याला काय बैठक घ्यायची आहे आणि आपण दिशा पुढची नंतर ठरवून. हा माणूस मीडिया पुढे आला म्हणून तुम्ही बसलो उपोषणाला. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो कोण याला चालवणारा धनी का ज्याच्या हातात रिमोट आहे त्याच्यानुसार हा चालतो. हा याच्या मताचं कुणालाच सांगत नाही, हा फक्त एकाच व्यक्तीचा ऐकतोय. हा ते खरंच फोन आहे ना त्याचे चेक करायला पाहिजे, सगळं काही बाहेर येईल. नक्कीच.